माझे परमदैवत श्री महादेव शंभू आणि माता पार्वती यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी सुरुवात करते आहे. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर ज्योतिषशास्त्राचं बेसिकपासून थोडंफार जे काय आपण वाचतो, ऐकतो, अभ्यास करतो ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण 12 राशी पासून बघू. 12 राशी असतात आणि 27 नक्षत्रे असतात. 12 राशींमध्ये मेष राशी ही अग्नितत्वाची सुरुवातीची रास, दुसरी वृषभ, तिसरी मिथुन, चौथी कर्क, पाचवी सिंह, सहावी कन्या, सातवी तूळ, आठवी वृश्चिक, नववी धनु, 10वी मकर आणि 11वी कुंभ आणि 12वी मीन अशा या राशी आहेत. आणि या 2.25 नक्षत्र मिळून एक राशी 30 अंशाची तयार होते. 30 अंशामध्ये एका नक्षत्राचे 4 चरण असतात, 2 चरण असतात, 2 नक्षत्रांचे 8 चरण आणि एका नक्षत्राचं 1 चरण, असे 9 चरण मिळून 30 अंशाची एक राशी तयार होत असते. आपण बघूया 27 नक्षत्रांची नावे. आपल्याला पंचांगात मिळून जातील, पण आपण ती पाठ केली तर आपल्याला अजून जास्त चांगलं असतं. म्हणजे तत्काळ आपण त्याच्यावर मोजू शकतो नवमांश वगैरे सर्व. तर पहिलं नक्षत्र आहे अश्विनी. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य,